दिनांक 1 जून 2025ला कृषी विभागाच्या नाशिक जिल्हा भरारी पथकानं पोलिसांच्या मदतीनं छापा टाकून सुमारे 7 लाख रुपये किमतीचे आंबा आणि केळी पिकाला वापरले जाणारे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर पॅक्लोबिट्रेझॉल चा बिगर नोंदणीकृत कीटकनाशक साठा जप्त केलाय। संशयित किशोर एकनाथ ठाकूर हा विनापरवाना कीटकनाशकांची विक्री करत असल्याबाबत माहिती डॉक्टर जगन भाऊराव सूर्यवंशी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक यांना मिळाली होती। डॉक्टर सूर्यवंशी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक यांनी स्वतः बनावट ग्राहक बनून संशयितास 100 लिटर पॅक्लोब्युट्रेझॉल या बिगर नोंदणीकृत कीटकनाशकाची मागणी केली असता त्यानं पवित्रम हॉटेल नांदूर नाका ते जत्रा हॉटेल बायपास रस्त्यावर वाहन क्रमांक MH15 HU 3511 मधून डिलिव्हरी देत असताना आडगाव पोलीस स्टेशन पोलिसांच्या मदतीनं कृषी विभागाच्या भरारी पथकानं छापा टाकून सदरचा मुद्देमाल जप्त केलाय। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री निकम करत आहेत। नाशिक विभागातील शेतकरी बांधवांनी परवानाधारक विक्रेत्यांकडूनच कृषी निविष्ठांची खरेदी करावी, तसेच विनापरवाना कृषी निविष्ठा विकणाऱ्या इसमांची नावं जिल्हा भरारी पथकाच्या सदस्यांना द्यावी, असे आवाहन सुभाष काटकर विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक यांनी केले आहे।